नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. आणि आज पण आम्ही चाललो आहोत फिरायला बाहेर. आमची बाळं तयार झाली आहेत आणि आम्ही कुठे फिरायला चाललोय ते तुम्हाला कळेलच. आणि आम्ही आज कुठे फिरायला जाणार आहोत ते पाहण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर चला, येत आहे ना फिरायला? तो लेट्स गो. चला चला फिरायला. त्याला भूक लागली आहे. आपण आहोत लिफ्ट मध्ये आणि बघा चेरू कसं बसलंय, किती क्यूट दिसतंय. आम्ही सगळे तयार झालोय बघा. मी व्हाईट, मम्मी येलो आणि चेरू ग्रीन. तर चला, आम्ही भेटू तुम्हाला गाडीत बसल्यानंतर. तोपर्यंत बाय. आमच्यासोबत एक प्रॉब्लेम झाली. आम्ही जाणार होतो एक 4 व्हीलर आणि आमच्या गाडीच्या मागे कोणीतरी गाडी लावली आहे. आमच्या गाडीच्या मागे ना कोणी पार्किंग नाही लावू शकत. कोणीतरी गाडी लावली. आता आम्ही वेट करतोय आणि गाडीचा मालक कधी येईल आणि गाडी काढेल. तोपर्यंत आम्ही चाललो थोडी छोटीशी शॉपिंग करायला. म्हणजे छोटीशी एकच सामान घ्यायचं. तर बघूया काय काय शॉपिंग करायचं, दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. मम्मी मागे बघ. आम्ही केली इथे चेरूसाठी छोटीशी शॉपिंग. ॲक्च्युली आम्ही आलो होतो इथे मुलं अडकवायची बॅग घेण्यासाठी. बाळाला घेऊन घेऊन हात खूप दुखतो ना, त्यामुळे अडकवण्याची बॅग असते ना, ती घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला इथे बॅग नाही मिळाली. मग आम्ही इथे चेरूसाठी कपडे घेतले थोडेसे छोटेसे, कारण ते आता मोठी झाली तर तिला कपडे बसत नाहीत. म्हणून आम्ही थोडे मोठे कपडे घ्यायला घेतले. आणि तेवढ्यात आम्हाला आला आमच्या बाबांचा कॉल. सो आम्ही फटाफट इथे शॉपिंग उरकली आमची. 2 तिच्यासाठी कपडे घेतले आणि फास्ट आम्ही निघालो. आणि ॲज युजल हे NMCच्या ऑफिसच्या इथे आल्यावर आम्हाला मिळालं ट्रॅफिक. आणि आम्ही वेट करत होतो ट्रॅफिक सुटण्याचं. इथे सिग्नल आहे आणि नवीन वर्ष चालू होतं आहे, त्यासाठी इथे गेले छानसं डेकोरेशन. आणि फायनली आमचा सिग्नल सुटला, ट्रॅफिक निघालं आणि आम्ही इथून निघालो. आणि तरी थोडीशी गर्दी होती सिग्नल असल्यामुळे. फायनली आम्ही इथे पोहोचलो. आणि चला आता जाऊया आतमध्ये. आणि बाहेरून इतकं सुंदर वाटत होतं. ॲज युजल पार्किंग फुल, खूप साऱ्या गाड्या, खूप सारी गर्दी. आणि पार्किंगच्या त्या गाड्यांकडे बघून असं वाटत होतं आतमध्ये खूपच गर्दी असणार. तरी पण आम्ही निघालो. गोलू खूपच एक्सायटेड होती जाण्यासाठी. ती आमच्याकडे थांबतच नव्हती. आणि सुंदरशी लाइटिंग आणि मस्त असं गेट केला होता. गोलूच्या पाठीमागे बघू शकताय, असं मस्त शार्कचं असं मोठं असं तोंड आहे, त्याच्यामधून एंट्री गेट होतं. आणि इथे आहे तिकीट काउंटर. ॲज युजल खूपच गर्दी. आम्ही जिथे पण जातो आम्हाला खूप गर्दीच मिळते. आणि तिकीट काउंटरला खूप गर्दी होती. 100 रुपये तिकीट आहे. आमचे बाबा तिकीट काढतायत, तोपर्यंत आम्ही वेट करत होतो. आम्ही घेतलं छोटंसं शूटिंग, काही फोटोज क्लिक केले. मस्त वाटत होतं. आणि तो गेट किती सुंदर वाटत होता. असं वाटत होतं शार्कच्या तोंडात चाललोय. आणि फायनली आम्हाला तिकीट मिळालं आणि आम्ही निघालो. चला, खूपच मस्त त्या मोठ्या शार्कच्या तोंडामधून आम्ही केली एंट्री. आणि खूप छान वाटत होतं. आणि खाली पायऱ्या असल्यामुळे आम्ही थोडंसं सांभाळून चालत होतो. अशा थोड्याशा पायऱ्या होत्या. आमच्याकडे होतं बाळ. आणि आम्ही पायऱ्या उतरून पुढे गेल्यानंतर पाहिलं खूप गर्दी होती. सो आम्ही थोडंसं थांबलो. आम्ही वेट केलं, विचार केला थोडंसं गर्दीला पुढे जाऊ दे, मग आपण निघूया. आणि फायनली आम्ही त्या गर्दीच्या पाठी निघालो. गोलू खूपच एक्सायटेड होती आणि निघालो. खूप मस्त वाटत होतं आणि इतकं सुंदर असं ते सगळीकडे फिशच दिसत होते. कारण हे होतं खारघरला एक फिश टनल बनवलं आहे.
सो खूप सारे व्हरायटीज ऑफ फिशचे तर प्रिंट तर दिसत होते, असे खूप मोठे मोठे पोस्टर्स लावले होते आणि खूप छान वाटत होतं. खूप सारे लोक तिथे असे फोटोज काढायला थांबले होते. ॲक्च्युली मेन एंट्री तर झालीच नव्हती आणि बाहेरच आम्ही हे असं थोडंसं छोटंसं फोटोशूट केलं. इथे फोटो काढायला खूप छान होतं आणि फायनली आम्ही इथून एंट्री केली आणि हे फिश टनल होतं, इथून स्टार्ट केलं आम्ही आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि फिश टनलच्या आतमध्ये ओ हो 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 खूपच सुंदर फिश होते, इतके रंगीबिरंगी खूप सारे फिश होते. आता सुरुवातीला तर खूप लहान लहान फिश आहेत आणि ही गोलू आली माझ्या समोर आणि गोलूने घेतला माझं छोटंसं कॅप्चर आणि पुन्हा आम्ही लागलो फिश बघायला आणि इतके सुंदर फिश होते ना, तिथून निघायचं मनच करत नव्हतं, इतके सुंदर फिश होते. आणि हे व्हरायटीज तर इतक्या साऱ्या होत्या आणि गर्दी पण तेवढीच होती. तरी पण आम्ही प्रयत्न करत होतो की खूप सारं कॅप्चर करायचा, जेवढं मिळालं तेवढं तर केलं आम्ही कॅप्चर. आणि खूप सारं आणि आमचं बाळ पण वैतागलं, इतकी सारी गर्दी बघितली आणि आमचं बाळ थोडंसं रडायला लागलं आणि गोलू तर खूपच एक्सायटेड होती. नाही तिचं लक्ष आमच्याकडे होतं, नाही तिचं लक्ष बाळाकडे होतं आणि हे खूप सुंदर वाटत होतं. किती छान वाटतंय ते. इथे आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि हे जे होते ना असे छोटे छोटे फिश खूप मस्त वाटत होते यार आणि आमचं बाळ पण मस्त एन्जॉय करत होतं. थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर गोलू पण खूप एक्सायटेड झाली. आम्ही थोडं वेट केलं या गर्दी कमी होण्यासाठी. आणि हे बघा किती छान फिश आहे ना, आणि आम्ही ते मस्त गोलू आईस्क्रीम खाते आणि थोडी गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही एंटर केलं. तुमच्याकडे पण असं जर लहान बाळ असेल तर तुम्ही प्लीज वेळ बघून जा. आणि इथे या फिश टनलचं टायमिंग आहे 3 ते 10. सो तुम्ही वीकडेमध्ये आलात तर खूप छान होईल, तेव्हा तुम्हाला गर्दी पण खूप कमी मिळेल, कारण वीकेंडला खूप आणि खूप म्हणजे खूपच गर्दी होती. सो चला बघूया अजून खूप सारे फिश. आता थोडंसं तुम्हाला बोरिंग वाटत असेल कारण हे छोटे छोटे विंडोमध्ये काय फिश पाहणार ना. ॲक्च्युली हे व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं सुंदर वाटत नसेल, पण तुम्ही जेव्हा स्वतः समोरून पाहाल तर खूप सुंदर वाटत होतं हे आणि खूप छान वाटत होतं हे फिश बघायला. आम्ही खूप इतकं एक्सायटेड होतो ना की पुढे काय हे बघायसाठी आम्ही इतकं म्हणजे फास्ट चालत होतो. आणि तसं बऱ्यापैकी मोठं होतं हे आणि बघा किती सुंदर फिश आहे हे. आणि हे सगळे फिश आम्हालाच बघतायत, आम्ही त्यांना विचित्र वाटतोय की ते आम्हाला विचित्र वाटतायत, पण खूप छान वाटत होतं. आणि हे खूप सुंदर फिश आणि आम्ही इतकं एक्सायटेड होतो ना, पुढेच जात होतो, एकदम फास्टली पुढे जात होतो. आणि हे बघा एक ना मस्त फिश आहे. ही फिश आहे ना, हात आपण जिथे फिरू ना तिथे फिरते असं ऐकलं होतं. ही तीच फिश आहे का माहिती नाही, मला फिशची नावं नाही माहिती. आणि तुम्हाला जर फिशची नावं माहिती असेल तर प्लीज याच्यामध्ये तुम्हाला जितके फिश दिसत आहेत ना त्या फिशची नावं पाठवा, मग आम्हाला पण कळेल कमेंटमध्ये की कोणत्या प्रकारचे आम्ही फिश पाहिले. आम्ही तर फक्त कलरफुल फिश पाहिले. आणि हे आम्हाला बोलत होते इतक्यात लहान बाळाला घेऊन आलायत आणि हे खूप सारे सारखे शिट्ट्या वाजवत होते ना, त्यामुळे आमचं बाळ जरा असं घाबरत होतं ह्यांच्या शिट्ट्यांना. खूप जण होते आणि खूप सारखे शिट्ट्याच वाजवत होते, कारण माणसं खूप गर्दी करत होते ना म्हणून. हे बघा किती सुंदर फिश आहे ना, माझ्या मागे ना किती सारे फिश आहेत. आणि नंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे गेल्यानंतर खूप मोठे फिश पण तुम्हाला बघायला मिळतील आणि तिथे तुम्हाला जहाजाच्या म्हणजे एका टनलच्या आतमध्ये असल्याचं फील होईल. त्यामुळे तसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही पटापट उरकलं आणि आम्ही पुढे जायचा प्रयत्न करत होतो, कारण आम्ही ते टनल बघण्यासाठी खूपच एक्सायटेड होतो. आणि हे बघा ना, हे मला वाटतं पॉपलेट आहेत का, पॉपलेट सारखंच दिसत आहेत. कोणते फिश आहेत काही कळत नाही. आणि गोलू आम्हाला सारखे हाक मारून मम्मी ही फिश बघ, मम्मी ती फिश बघ. तर आम्ही कंटिन्यू फिशच बघत होतो आणि आम्हाला काही आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. इतके सारे फिश, इतके व्हरायटीज आणि इतकी क्वांटिटी पण खूप छान होत्या. काही फिशच्या कमी होत्या, काहीच्या खूपच जास्त होत्या. आणि फायनली आम्ही एक राऊंड कंप्लीट केला आणि पुढे गेलो तर पुढे पाहिलं तर ओ माय गॉड, इथे पुन्हा गर्दी. आणि का गर्दी, कारण इथे टनल सुरू झालं. इतकं सुंदर वाटत होतं, खूपच मस्त. आणि इथून ना आम्हाला बाहेर निघायला
इच्छाच होत नव्हती, इतकं सुंदर वाटत होतं. आणि सारे लोक आहे ना इथे ह्याच्यासाठी गर्दी करत होते, सगळे ते फोटोशूट करायसाठी थांबले होते. आम्ही पण केलं, मस्त मस्त फोटोशूट केलं, छान वाटलं. बाळामुळे हात खूपच दुखायला लागला, तरी पण एन्जॉय केलं मस्तपैकी. म्हणून मी बॅग बघत होते, पण नाही मिळाली फायनली बॅग आम्हाला. बघूया नेक्स्ट टाइम नक्की बॅग घेऊनच जाईन. आणि ते फोटो काढले मस्तपैकी, उभे आडवे नुसते आम्ही फोटोच काढत होतो. आणि खूप सारी गर्दी झाली या फोटोमुळे, आणि त्यामुळे सगळे पुढे चला. पण काही नाही, इथे काही असं कंडिशन नाही की तुम्हाला इतक्या वेळामध्येच हे कम्प्लीट करायचे, असं काही नाहीये. आणि बघा किती सुंदर दिसतंय, खूपच मस्त ना. असं वाटतंय आपण अंडर वॉटर आहोत, म्हणजे पाण्याच्या खाली आहोत. इतक्या जवळून इतक्या छान छान फिश बघायला भेटत होत्या ना, खूपच छान वाटत होतं. आणि खूप सारे व्हरायटीज असं वाटत होतं आपण पाण्यामध्येच आहोत, तर खूप छान वाटत होतं. एक स्कुबा डायव्हिंगचा कसा एक्सपिरियन्स असतो तसं वाटत होतं. आणि इतकं छान वाटत होतं ना, बस काय सांगू. तुम्ही फक्त फिश बघत राहा. आणि पॉसिबल असेल तर वीकडे या, म्हणजे तुम्हाला हा जो टनल आहे खूप छान प्रकारे एन्जॉय करता येईल, खूप शांततेमध्ये. आणि जास्त असं छान फोटोशूट करता येईल, गर्दी कमी मिळेल, आवाज खूप कमी असेल, शांततेमध्ये खूप छान बघता येईल. आणि इथे काही टाइम लिमिट नाहीये, त्यामुळे तुम्ही कितीही वेळ इथे स्पेंड करू शकता, मस्तपैकी छान एन्जॉय करू शकता. प्रत्येक फिश तुम्हाला खूप छान प्रकारे बघता येईल, खूप छान फोटोशूट करता येईल मस्तपैकी. आणि खूपच सुंदर वाटत होतं. आणि आम्ही खूप सारं एन्जॉय पण केलं, गर्दी होती इथे खूप सारे. तर असे टनलमध्ये फिश तर होते, आणि फक्त टनलच नाही आहे तिथे. आधी तर बघितलं तुम्ही छोटे छोटे फिश टँकमध्ये कसं छान छान फिश होत्या. आणि हे टनल तर अगदी सुंदरच आहे. खूप जेवढं बघेल, जितका वेळ इथे स्पेंड करू ना तो कमीच आहे. आणि जास्त वेळ तर या टनलमध्येच लोक घालवत होते, कारण इथे फोटोज क्लिक करायला खूप छान ऑप्शन होतं आणि मस्त वाटत होतं. त्यामुळे इथे खूप गर्दी होती. आणि अरे खूपच सुंदर वाटत होतं. आणि या टनलचा आनंद घेण्यासाठी ना लोकांनी आधीचं जे सेक्शन होतं ते एकदम स्पीडली सगळं फटाफट कव्हर केलं, आणि या टनलमध्ये येऊन थांबत होते. आणि इथून पटकनी बाहेर पण निघत नव्हते. ऑब्व्हियसली कसे निघणार ना, इतकं सुंदर देखावा होता, किती सुंदर वाटत होतं. त्यामुळे इथून बाहेर निघण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. आणि खूप सारं म्हणजे किती पाहिलं तरी ते बघतच बसावं वाटत होतं, इतकं छान होतं. आणि इथे काही फक्त फिश नव्हत्या, आणि टनल पण होतं. आणखीन एन्जॉय करण्यासारखं बरंच काही होतं, ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ पाहत राहा, मग तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आत्ताच लाईक करा, आणि शेअर पण करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज अशा पुन्हा पुन्हा पाहायच्या असतील, नवीन ठिकाणं पाहायची असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉन तर दाबायला विसरूच नका, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळतील. असे सुंदर सुंदर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बघा किती सुंदर फिश आहेत, वाव. आणि खूपच मोठी आहे. हे व्हिडिओमध्ये जितकी म्हणजे तुम्हाला लहान वाटत असेल, पण समोर बघाल ना तो खूप मोठी होती. आणि इथे गोलू यांच्याशी गप्पा मारतीये. आणि अगेन हे ते जे पुन्हा ते आले फिश, छोटे फिश. आणि कसे वाटले तुम्हाला हे सारे फिश, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि फायनली हे छोटे फिश, मोठे फिश आणि टनल बघून झाल्यानंतर आमचं बाळ थोडंसं रडण्याच्या स्थितीमध्ये होतं. आणि आम्ही निघालो बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर गोलूच्या बाबांनी आणि गोलूनी हा एक गेम खेळले, आर्चरी. आणि याच्यामध्ये यांचा नेम चुकला, आणि हा लास्ट ट्राय गोलू करते. आणि बघूया, हा नेम तिला ॲक्च्युली पकडताच येत नव्हतं. गोलूच्या बाबांनी तिला शिकवण्याचा प्रयत्न केला, पण ते थोडंसं टाईट असल्यामुळे, आणि तिला आला खोकला, आणि तिने दिलं सोडून. ते शेवटी बाबांनी लास्ट ट्राय करायचा प्रयत्न केला,
आणि बघूया बाबांचा नेम लागतोय का. आणि फायनली गोलूच्या बाबांनी हा शेवटचा बाण सोडला आणि हात लागला चुकीचा नेम थोड्यासाठी वाचलं. आणि नंतर आम्ही बाहेर आल्यानंतर इतकं शॉपिंगसाठी इतकं ऑप्शन होतं की आमचा पाय इथून निघतच नव्हता. पण ह्या साऱ्या गोष्टी आमच्याकडे होत्या तरी पण आम्ही केली छोटीशी शॉपिंग, जी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला दाखवू आम्ही काय काय घेतलंय ते. आणि आता मी घेत आहे बांगड्या. मला खूप छान वाटल्या, अचानक नजर गेली या बांगड्यांवर आणि मग मी या बांगड्या घेतल्या. छान वाटत होत्या, मस्त आहेत. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवते. आणि भरपूर सारे खेळण्याचे, बापरे व्हरायटीज तर इतक्या होत्या लहान मुलांच्या खेळण्याच्या, बस विचारू नका. तुम्ही तर बघतच असाल, बघताय तुम्ही किती छान छान व्हरायटीज होत्या. आणि गोलूचे बाबा काहीतरी घ्यायचा विचार करतायत, पण आमच्या बाळाचं काही ह्या खेळण्यांकडे लक्ष नव्हतं, कारण आमचं बाळ आहे लहान, सो त्याला अजूनही त्यातलं इतकं काही कळत नव्हतं. गोलूचे बाबा बोलवते हे घेऊया का, गोलू बोलते ते घेऊया का, आणि काहीतरी घ्यायचं होतं पण काहीच घेता आलं नाही, कारण आमच्या बाळाला यातलं काहीच कळत नव्हतं आणि याचा कसलाच परिणाम आमच्या बाळावर होत नव्हता. शेवटी गोलू दमली तिला दाखवून दाखवून, पण बाळ काही ऐकेना. गोलूच्या बाबांनी फॅन दाखवलाय मस्तपैकी, स्वॅन आहे हे आणि त्याचा फॅन आहे हे, मंकी, आणि खूप सारी छान छान व्हरायटी आहेत लहान मुलांसाठी. आणि वाव हे काय छान आहे, सुंदर आहे. आणि बॅग, वाव बॅगचं कलेक्शन पण खूप सुंदर होतं. आमच्याकडे ऑलरेडी खूप सारे बॅग्स आहेत. आणि हे बघा मुलांसाठी लहान अगेन, किती सुंदर आहे ना हे, किती छान छान. आणि हे वाव सुपर हिरोचे स्टॅच्यूज खूप सुंदर आहेत आणि तुम्ही घेऊ शकता, सुंदर आहेत. 50, 100, 150 हे आहे छानपैकी. आणि हे जेसीबी, ओ हे काय गन, गोलू गन दाखवते आणि हे किती रिअल वाटते ना गन, किती सुंदर आहे. वाव, ओ चालते पण हे. आणि हे वाव हे काय गोळ्या बिळ्या निघतात का, बापरे. ओ लाईट लागते याच्यामध्ये आणि काय फिरतंय ते, म्युझिक पण आहे याच्यामध्ये, सुंदर वाटतंय ते. ओ वाव. आणि बॅगेचे पुन्हा एकदा सुंदर कलेक्शन, वाव अशा बॅग वापरा प्लास्टिकपेक्षा. आणि हे किचन्स, वाव सुंदर किचन्स आहेत. किचनचे पण भरपूर कलेक्शन्स होते. आणि हे डॉल, हे 350ला डॉल होत्या, खूप महाग वाटल्या मला. आणि अगेन फेअरमध्ये आलो आम्ही, जत्रा जिथे पाळणेच व्हरायटी ऑफ पाळणे, खूप सारे व्हरायटीज होते. आम्ही कशात नाही बसलो, आम्हाला बोर होतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आम्ही फक्त हे पाहिलं, आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि बघितलं. ह्याच्यामध्ये आमचं बाळ लहान होतं तर आम्ही काही जास्त बसायच्या ह्याच्यामध्ये नव्हतो. आणि काही क्लिक्स केले आम्ही, छान छान फोटोज. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कसे वाटले तुम्हाला आमचे फोटोज, तुम्हाला हे आवडलं असेल तर हे आहे खारघरमध्ये, खारघर सेक्टर 15 डीमार्टच्या जवळ हे आहे. तो प्लीज सगळ्यांनी जा बघा. आणि खूप दिवस आहे अजून. आणि ह्याचं टायमिंग आहे, बाळासाठी कपडे, छोटीशी शॉपिंग, हे सगळं. आणि फायनली आम्ही जेवलो आणि निघालो.